वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. हा क्वेश्चन बघा तुम्हाला कितीदा विचारला, दोनदा, मार्च 2022 मध्ये आणि फेब्रुवारी 2024 मध्ये. क्वेश्चन काय विचारलं होतं, हाव विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. अशाच प्रकारे तुमचं बॉइलिंग पॉईंटचं पण विचारतो आणि फ्रीजिंग पॉईंटचं पण विचारतो. तो काय करायचं आहे बघा, तो ऑस्मोटिक प्रेशर डिनोट करतात पायनी. ऑस्मोटिक प्रेशर डिनोट करतात पायनी आणि याचा फॉर्म्युला असतो N2 RT अपॉन V. काय असतो फॉर्म्युला, N2 RT अपॉन V. तर जो पाय आहे तो काय आहे तुमचा ऑस्मोटिक प्रेशर. पाय काय आहे तुमचा ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर नंतर N2 काय आहे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. आर काय आहे तुमचा गॅस कॉन्स्टंट. आर काय आहे तुमचा गॅस कॉन्स्टंट. नंतर टी काय आहे तुमचा टेम्परेचर. टी काय आहे तुमचं टेम्परेचर आणि व्ही काय असेल तुमचं व्हॉल्यूम. व्ही काय असेल व्हॉल्यूम. हा काय आहे तुमचा ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर हा इक्वल आहे कुणाच्या, पाय इज इक्वल टू आर N2 RT अपॉन V. हे यांचं काय लॉंग फॉर्म आहे. आता नाव इथे लिहिते. नाव जो तुमचा असतो पुट N2 अपॉन V हा इक्वल असतो मोलॅलिटीच्या. मोलॅरिटीच्या आणि याला डिनोट करतात कॅपिटल एमने. म्हणजेच N2 अपॉन जो V आहे आपला, हा N2 अपॉन V हा इक्वल असतो, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. हा इक्वल असतो कोणाच्या, मोलॅलिटीच्या. म्हणजेच काय झाला कॅपिटल एम. तर पुट करा देअरफॉर पाय इज इक्वल टू, हा N2 अपॉन V ला काय लिहू शकते मी कॅपिटल एम. तर लिहा कॅपिटल एम इंटू आर टी. म्हणजे N2 अपॉन V ला काय लिहिलं आपण कॅपिटल एम नंतर आर टी. हा फॉर्म्युला कशाचा आहे तुमचं ऑस्मोटिक प्रेशरचा. पण आपल्याला काढायचं काय आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. काय काढायचं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. नाव चला समोर घ्या. मोलार मास ऑफ सोल्यूट नाव फ्रॉम आपला इक्वेशन 1 काय आहे. आपला इक्वेशन 1 काय आहे बघा. इक्वेशन 1 काय होतं इथं लिहून घेऊ. पाय N2 RT अपॉन V. काय आहे N2 RT अपॉन V. इथं लिहितं म्हणजे मला मागं नाही जावं लागेल. तर जो तुमचा N2 असतो हा इक्वल असतो W2 अपॉन N2च्या. कोणाच्या इक्वल असतो W2 अपॉन N2च्या. म्हणजेच हा जो आहे W2 काय आहे मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट आणि जो M2 आहे हा आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. काय आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. आपल्याला काय काढायचं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. ती व्हॅल्यू पुट करा कशामध्ये, या इक्वेशनमध्ये. पुट म्हणजे इन जनरल इक्वेशन 1 आहे. पुट इक्वेशन, याला किती देऊ आपण इक्वेशन 3 देऊ कारण की 2 झालं नाही 2 देऊ. चला पुट इक्वेशन, याला 1 देऊन देऊ. इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट. म्हणजे काय करतो आपण इक्वेशन 2 ला पुट करत आहोत इक्वेशन 1 मध्ये. पुट करा काय होईल पाय ॲज इट इज. चला N2च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे तुम्हाला W2. हा डिवाइडमध्येच येऊन जाईल इन जनरल. काय येईल M2. डायरेक्ट असंच येऊन जाईल. ठीक आहे. इंटू इथं काय आहे RT आणि इथं काय आहे इंटू V ॲज इट इज. म्हणजेच N2च्या ठिकाणी आपण काय केलं W2 अपॉन M2. हा फॉर्म्युला झाला. त्याला आपल्याला मोलार मासमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे W मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये W2 मध्ये. हा इकडे गेला हा इकडे येईल. म्हणजेच सॉरी W2 नाही M2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मोलर मास कसा आहे M2 आहे. हा इथं गेला तर इकडे येऊन जाईल W2 RT अपॉन पाय इकडे आणा पाय इंटू V. W2 RT इंटू पाय इंटू V. तर हाच आहे आपला मोलर मास ऑफ सोल्यूट. पण कशामध्ये फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशरमध्ये. फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. तर हा जो फॉर्म्युला होता हा पण तुम्हाला खूपदा विचारलेला आहे. हा एक्सप्रेशन जो आहे हा लक्षात ठेवाल कारण की यांच्या व्हॅल्यू पुट केल्या आपण. N2च्या व्हॅल्यू पुट केल्या. N2 इज इक्वल टू W2 अपॉन N2. मला हे व्हॅल्यू कारण की इथं मला W2 काढायचं होतं. समजा मी हा फॉर्म्युला घेतली असती तर मला इथं व्हॅल्यू पुट करता आले असते का नाही. म्हणून आपण हाच फॉर्म्युला घेतला ज्याच्यामध्ये मला व्हॅल्यू पुट करता येतील. आणि हा काय आपला ऑस्मोटिक प्रेशरचा मोलर मास ऑफ सोल्यूटचा एक्सप्रेशन आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे.